सांगलीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त शंभो नारायण युथ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला भव्य खेळ पैठणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या स्पर्धेत महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अतुल सरगर यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। 31 मे रोजी सकाळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सायंकाळी महिलांसाठी खेळ पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत पवित्र वाघमोडे यांनी फ्रीज हे बक्षीस जिंकले, तर द्वितीय क्रमांकाच्या कीर्ती हणपुडे यांना LED टीव्ही, तर तृतीय क्रमांकाच्या अश्विनी कोळेकर यांना कूलर प्रदान करण्यात आला। संदीप टेंगले यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले। तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना सौ प्रेमा प्रकाश मालपाणी यांच्या वतीनं आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। यावेळी नगरसेवक दरिबा बंडगर, माजी नगरसेवक मनगू आबा सरगर, विनायक रुपनर, बाळासाहेब फोंडे, रुपाली अडसुळे, प्रियंका बंडगर, अजित दुधाळ, बजरंग खुटाळे यांच्यासह शंभो नारायण युथ फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळेस महिलांची संख्या मोठी होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शंभो नारायण युथ फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले। नमस्कार, मी अतुल अशोक सरगर, शंभो नारायण युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष। दर सालाप्रमाणे आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो। त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर किंवा इतर शिबिर, रक्तदान शिबिर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। ह्या वर्षी देखील आम्ही महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राबवला आहे। या कार्यक्रमामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। महिला भरपूर आलेल्या आहेत, त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला। असाच उत्साह जर आम्हाला महिलांकडून प्रतिसाद मिळत राहिला असंच आम्ही इथून पुढं कार्यक्रम घेत राहू आणि सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत राहू। सकाळपासून आम्ही सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवींना पुष्पहार घालून त्यांचे अभिवादन केलेलं आहे आणि सायंकाळी 6 वाजता डान्सची स्पर्धा ठेवलेली होती आणि संध्याकाळी 7 वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवला होता। महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हाला इथून पुढे कार्यक्रम करण्यासाठी प्रेरणा मिळालेली आहे। इथून वार्ड क्रमांक 9 मध्ये अशा प्रकारचे भरपूर कार्यक्रम करणार, कारण ह्या इथल्या परिसरामध्ये महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम करत राहायला आम्हाला पण सुद्धा उत्साह येतो। शंभो नारायण युथ फाउंडेशनच्या तर्फेनं सगळ्या आमच्या टीमच्यामुळे हा कार्यक्रम चांगला जल्लोषामध्ये पार पडला आहे। तसेच या कार्यक्रमामध्ये खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये जे बक्षीस वितरण होणार आहे ती माननीय श्री संदीप तुकाराम टेंगले यांच्या हस्ते होणार आहे। प्रथम क्रमांकाचे मानकरी असणार आहेत, त्यांना मिळणार आहे फ्रीज। द्वितीय क्रमांक मानकरी असणार आहेत, त्यांना मिळणार आहे टीव्ही। तृतीय क्रमांक मानकरी असणार आहेत, त्यांना मिळणार आहे कूलर। तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू मिळणार आहेत। तसंच आमच्या या इथील वार्डातील नगरसेवक दरिबा बंडगर साहेब, माजी नगरसेवक आबा सरगर साहेब, सचिनदादा सरगर, विनायकदादा रुपनर, तसेच आमचे मालपाणी साहेब, अजित दुधाळ साहेब, तसेच इतर सर्व आमचे इथे रुपालताई अडसुळे, खास करून रुपालताई अडसुळेमुळे या कार्यक्रमाला असा महिलांचा उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला उत्साह येतो, कारण त्यांचा महिला वर्ग चांगला आहे, त्यांच्याशी संपर्क चांगला आहे, त्यामुळे त्यांचाही आम्ही आभार मानतो। इथून पुढे येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीचे कार्यक्रम करू। पुण्यश्लोक अहिल्या राजमाता होळकरांचा विजय असो। धन्यवाद, थँक्यू।